गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतोय. स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हटलं मी फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर तुमचं कंप्लीट करणार. बट फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर कंप्लीट करण्याऐवजी मी असं ठरवलं की काही प्रॉब्लेम्समुळे मला व्हिडिओ अपलोड नाही करता आले. पण आता मी थर्ड चॅप्टरपासून ते फोर्थ चॅप्टरपर्यंतचे जे व्हिडिओ आहे ते अपलोड करणार प्रॉपरली आणि ते तुम्हाला समजून सांगणार. पण जे फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर आहे ते आपण जेव्हा आपले फायनल पेपर जे आहे MSBTचे जे 23 एप्रिलपासून चालू होत आहेत, तर ते 23 एप्रिलच्या अगोदर आपण 10-15 दिवसात ते चॅप्टर कव्हर करून टाकू. दॅट इज फर्स्ट आणि सेकंड. आता सध्या आपण थर्ड चॅप्टरकडे वळू, बिकॉज आपल्याला युनिट टेस्टला थर्ड चॅप्टर इम्पॉर्टंट असणार आहे, त्याच्यामुळे आपण थर्ड चॅप्टर्स बघू. ठीक आहे. तर आपल्याला थर्ड चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे, जसं तुम्हाला नाव दिसतंय युनिट नंबर 3चं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑप्टिकल फायबर. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑप्टिकल फायबर या कॅरेक्टरिस्टिक्सवरून काय समजते की हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ लॉसेस दिलेले आहे. आपलं ऑप्टिकल फायबर केबल जे आहे त्याच्याकडे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत, बट फक्त आपल्याला ॲडव्हान्टेजेस स्टडी करून काही फायदा होणार आहे का? नाही. काही एखाद्या गोष्टीचं काही ॲडव्हान्टेज असतं तर त्याचं काही डिसएडव्हान्टेज पण असतं. तसंच ऑप्टिकल फायबरचं पण काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, ते इन द फॉर्म ऑफ लॉसेस येतात. मग आपण म्हणतो लॉस म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल आपण एका जागेवरून म्हणजे एका सोर्सकडून दुसऱ्या डेस्टिनेशनकडे आपण आपला जो डेटा आहे तो सेंड करतोय आणि मध्येच कुठेतरी काही कारणामुळे तो डेटा करप्ट झाला किंवा तो डेटा काय झाला, त्या ठिकाणी लॉस झाला म्हणजे निघून गेला. तर त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो लॉस. म्हणजे त्या ठिकाणी त्या डेटाचा जो पॉवर आहे तो पॉवर लॉस झाला. तर त्या पॉवर लॉसलाच आपण काय म्हणतो, एक प्रकारे लॉस म्हणतो. आणि त्या पॉवर लॉसलाच आपण एक प्रकारे काय म्हणतो, अटिन्युएशन म्हणतो. ठीक आहे. तर हेच इथं मी थोडंफार तुम्हाला लॉसेस इन ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनमध्ये थोडंसं डिफाईन करून दिलेलं आहे की काय असतं. ठीक आहे. बघा, वाचून सांगतो. ॲज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल कम्युनिकेशन, OFC हॅज मेनी ॲडव्हान्टेजेस. आपल्याला माहिती आहे की आपण कन्व्हेन्शनल कम्युनिकेशन बघतो, जसं की आपण कॉपर केबल थ्रू कम्युनिकेशन करतो. डिफरंट टाइप्स ऑफ केबल्स अवेलेबल आहे ज्याच्या थ्रू आपण कम्युनिकेशन करतो. सो त्या ठिकाणी या कन्व्हेन्शनल कम्युनिकेशनपेक्षा जे आपण ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन जे करतोय त्यामध्ये खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहे. जसं की आपल्या ऑप्टिकल फायबर केबलची जी बँडविड्थ आहे ती खूप जास्त आहे. ठीक आहे. जसं की 10⁻14 हर्ट्ज समथिंग काहीतरी आहे. आणि ही बँडविड्थ खूप जास्त असल्यामुळे याची जी इन्फॉर्मेशन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती सुद्धा जास्त आहे. आणि एखाद्या पर्टिक्युलर टाईप ऑफ कम्युनिकेशन सिस्टीमची जर इन्फॉर्मेशन कॅरिंग कॅपॅसिटी जास्त असेल तर त्या ठिकाणी ती हायली रेकमेंडेड सिस्टीम मानली जाते आपल्यासाठी. त्यानंतर आपण म्हणतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स कमी आहे, म्हणजे होतच नाही ऑलमोस्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक शॉर्ट सर्किटचा काही तिथं धोका नाही आहे, बिकॉज आपण त्या ठिकाणी आपण लाईट यूज केला आहे ॲज अ सोर्स म्हणून, तर त्यामुळे त्या ठिकाणी नाहीच आहे धोका. कम्युनिकेशन हे रिलायबल आहे. थोडंसं याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की याची इफिशियन्सी थोडीशी जास्त आहे ॲज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल कम्युनिकेशन. त्यानंतर बरेचसे असे ॲडव्हान्टेजेस आहे की जे आपण ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनमध्ये आधी पण डिस्कस केलेले. आय थिंक त्याचे लेक्चर मी अपलोड नाही केलेले, त्याचे लेक्चर मी अपलोड करून देईल, त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता आपल्याला हे कळालं की लॉसेस काय असतो. मग याच्यामध्ये एक अजून स्टेटमेंट मी लिहिलेलं आहे की बट वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम इन द फायबर इज पॉवर लॉस टेकिंग प्लेस इन इट. दिस पॉवर लॉस इज नोन ॲज अटिन्युएशन. आपला जो ऑप्टिकल फायबर केबल आहे याच्यामध्ये एक सर्वात मेजर प्रॉब्लेम जो आहे ना तो काय आहे की पॉवर लॉस. म्हणजे काहीतरी कोणत्या तरी कारणामुळे तो पॉवर लॉस होणार आणि त्या पॉवर लॉसलाच आपण म्हणतो अटिन्युएशन. ठीक आहे. आता आपण बघणार इफेक्ट्स ऑफ लॉसेस, की काय इफेक्ट्स असतात लॉसेसचे, काय इफेक्ट आहे लॉसेसचे. सो इफेक्ट्स ऑफ लॉसेसमध्ये काय आहे बघा, आपण असं म्हणतो की आपला पर्टिक्युलर टाईप ऑफ डेटा लॉस झालेला आहे. आपल्या पर्टिक्युलर टाईप ऑफ सिस्टीममध्ये जेव्हा आपण कम्युनिकेशन करतोय आपला डेटा लॉस झाला. दॅट मीन्स काय होतंय, त्या ठिकाणी आपला डेटा लॉस होतोय म्हणजे आपल्या सिस्टीमची जी बँडविड्थ आहे ती पण काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, रिडक्शन होणार आहे त्या ठिकाणी बँडविड्थमध्ये. त्यानंतर आपला जो ट्रान्समिशन रेट आहे तो पण रिड्यूस होणार आहे. त्याच्यानंतर आपली इफिशियन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ सिस्टीम ती पण रिड्यूस होणार आणि रिडक्शन होणार कशामध्ये, सिस्टीम कॅपॅसिटीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, त्या पर्टिक्युलर टाईप ऑफ लॉसमुळे होतात. ठीक आहे. आता आपण बघणार क्लासिफिकेशन ऑफ लॉसेस. बघा, लक्ष द्या. आता आपण बघणार क्लासिफिकेशन ऑफ लॉसेस. फक्त एवढा टॉपिक मी आज कव्हर करतो, बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार की लॉसेसमध्ये आपण कुठले कुठले लॉसेस बघणार आहे. ठीक आहे. तर आपण क्लासिफिकेशन ऑफ लॉसेस जे आहे ना ते या पद्धतीने करणार आहे. चला,
आता इथे बघा क्लासिफिकेशन ऑफ लॉसेसमध्ये आपण काय घेतलेलं आहे, 6 टाईप्स ऑफ लॉसेस घेतलेले आहे. दॅट इज लॉसेस ड्यू टू अटिन्युएशन, ॲब्झॉर्प्शन लॉस, स्कॅटरिंग लॉस, रेडिएशन लॉस, कपलिंग लॉस अँड डिस्पर्जन लॉस. तर ह्या सगळ्या पद्धतीचे लॉसेस असतात. ठीक आहे. ॲब्झॉर्प्शन लॉस म्हणजे काय, स्कॅटरिंग लॉस म्हणजे काय, रेडिएशन लॉस म्हणजे काय, कपलिंग लॉस म्हणजे काय, डिस्पर्जन लॉस म्हणजे काय, लॉसेस ड्यू टू अटिन्युएशन म्हणजे काय, सगळं आपल्याला डीपमध्ये बघायचं आहे. यापैकी हे जे लॉसेस आहेत, ह्या लॉसेसचे पण काही ना काही टाईप्स पडतात, काही लॉसेसचे, पण ऑलमोस्ट सगळ्यांचेच पडतात वाटतं. तर आपल्याला बघायचे ते पर्टिक्युलर टाईप ऑफ लॉसेसचे टाईप विथ लॉसेस. तर आज आपण काय करू, आज आपण डिस्पर्जन लॉसला सुरुवात करू. डिस्पर्जन लॉस आपण काय करू, कंप्लीट करू आज, पण त्याचे टाईप्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. आता डिस्पर्जन लॉसकडे जातो आपण. ठीक आहे. तर मला एक सांगा, डिस्पर्जन म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं वर्डवरून, डिस्पर्जन या वर्डवरून? तर आपल्याला काय वाटतं की डिस्पर्जन म्हणजे काय असतं त्या ठिकाणी, की आपली जी पल्स आहे, म्हणजे आपण जी लाईट पल्स प्रोव्हाइड करतोय, आपण जी लाईट पल्स प्रोव्हाइड करणार ती पल्स जेव्हा ट्रान्समिट होऊन आपल्याला जी रिसीव्ह होणार आहे, ती रिसीव्ह झालेली पल्स कशी असणार आहे त्या ठिकाणी, तर ती स्प्रेड आउट होऊन जाईल टाईम डोमेनमध्ये. फॉर एक्झाम्पल मी इथं बघा इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे बघा, ट्रान्समिटेड पल्स म्हणजे ही माझी ट्रान्समिटेड पल्स आहे. ही ट्रान्समिटेड पल्स जेव्हा मी ट्रान्समिट केली तेव्हा ती रिसीव्ह झाल्यानंतर मला कशी भेटलेली आहे, तर ती पल्स काय झालेली, ब्रॉडन झालेली, म्हणजे त्या ठिकाणी डिस्पर्जन ऑकर झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपली जी ऑप्टिकल पल्स ऑफ लाईट आहे ती ज्या ठिकाणी स्प्रेड आउट होते टाईम डोमेनमध्ये, तर तिला आपण काय म्हणतो, पर्टिक्युलर टाईप ऑफ डिस्पर्जन असं म्हणतो. ठीक आहे. ही डायग्राम तुम्हाला काढायची त्या ठिकाणी, बिकॉज डायग्रामला मार्क असणार आहे. आता आपण पॉईंट वाईज याचं वर्किंग बघू की काय असतं. डिस्पर्जन इज अ फिनॉमिनॉन ऑफ पल्स स्प्रेडिंग. आपल्याला काय माहिती की डिस्पर्जन हा एक प्रकारचा फिनॉमिनॉन आहे ऑफ पल्स स्प्रेडिंग. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आपला डिस्पर्जन म्हणजे काय, की जी पर्टिक्युलर टाईप ऑफ आपण पल्स प्रोव्हाइड करणार ती पल्स आपल्याला रिसीव्ह झाल्यानंतर ती पल्स काय होऊन जाणार आहे, त्या ठिकाणी स्प्रेड आउट होऊन जाणार आहे टाईम डोमेनमध्ये. ठीक आहे. तर आता हे जे डिस्पर्जन ज्या पल्सवरती होतंय ती पल्स कुठली, आपली ऑब्व्हियस गोष्ट आहे की आपण ऑप्टिकल पल्स ऑफ लाईट करतोय ना, मग त्याच्यामुळे इट मीन्स स्प्रेडिंग ऑफ अन ऑप्टिकल पल्स ऑफ लाईट इन टाईम डोमेन. ठीक आहे. Dispersion occurs due to difference in the propagation of light delay that is traveling inside the fiber. आता हा जो पर्टिक्युलर टाईप ऑफ डिस्पर्जन आहे हा कशामुळे ऑकर होतो, तर जो पण काही प्रपोगेशन ऑफ लाईट असतो ना, तर प्रपोगेशन ऑफ लाईट म्हणजे इन ब्रॅकेट डिले, जो पण काही डिले असतो त्या डिलेमुळे काय होतं की हा जो पर्टिक्युलर टाईप ऑफ डिस्पर्जन आहे हा ऑकर होत असतो. जेव्हा आपली जी लाईट आहे ती ट्रॅव्हल होते त्या पर्टिक्युलर टाईप ऑफ फायबरमधनं, इनसाइड द फायबरमधून, तर त्या ठिकाणी हा डिस्पर्जन काय होतो, ड्यू टू द प्रपोगेशन ऑफ लाईट काय होतं, ड्यू टू डिफरन्स इन प्रपोगेशन ऑफ लाईटमुळे काय होतं, त्या ठिकाणी तो डिस्पर्जन ऑकर होतो. ठीक आहे. आयडियली आपण काय म्हणतोय की आपला जो शेप आणि लेंथ ऑफ द ट्रान्समिटेड पल्स जे आहे ते कसं आहे, ते चेंज नाही व्हायला पाहिजे, शुड रिमेन्स अनचेंज. म्हणजे त्या ठिकाणी तो जो पर्टिक्युलर टाईप ऑफ पल्सचा, म्हणजे ही जी पल्स आहे याचा जो पर्टिक्युलर टाईप ऑफ शेप आहे किंवा जो याचा पर्टिक्युलर टाईप ऑफ लेंथ जी आहे ती चेंज नाही व्हायला पाहिजे. पल्स शुड रिमेन्स अनचेंज वेन इट इज ट्रॅव्हलिंग डाऊन द फायबर, जेव्हा ती फायबरच्या मधून ट्रॅव्हल करणार त्यावेळेस. बट आपला जो पर्टिक्युलर टाईप ऑफ लाईट पल्स आहे तो काय करतोय, डिफरंट टाईप्स ऑफ डिस्पर्जन काय होत आहे त्या ठिकाणी होत आहेत. बट होय ना, त्याच्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ डिस्पर्जन आहे. प्रॅक्टिकली द पल्स ऑफ लाईट विल हॅव डिफरंट टाईप्स ऑफ डिस्पर्जन्स. आपल्या प्रॅक्टिकली बघायला गेले तर पल्स ऑफ लाईट जी आहे तिच्याकडे काही डिफरंट टाईप्स ऑफ डिस्पर्जन आहे. मग याचा जो पर्टिक्युलर टाईप ऑफ इफेक्ट आहे, तर ती जी रिसीव्ह पल्स जी असणार आहे तर ती आपल्याला रिझल्टमध्ये काय भेटणार आहे, आपल्याला ती रिसीव्ह पल्स ॲज अ स्प्रेड आउट इन टाईम डोमेन, म्हणजे ती पल्स आपल्याला रिसीव्ह केलेली जी पल्स असणार ती स्प्रेड आउट होणार टाईम डोमेनमध्ये. तर ती रिसीव्ह पल्स जी स्प्रेड आउट होते टाईम डोमेनमध्ये, त्या स्प्रेड आउट इन टाईम डोमेनमधली जी पल्स आहे ना, तो जो फिनॉमिनॉन जो ऑकर होतो त्याला आपण म्हणतो काय, डिस्पर्जन. ठीक आहे. आता जसं हा एक लॉस आहे, तर आपल्याला माहिती की एखाद्या लॉसला आपल्याला कमी करायचं आहे, तर त्या ठिकाणी त्या लॉसला कमी करण्यासाठी काही ना काही एक पर्टिक्युलर टाईप ऑफ गोष्ट असणार आहे. तर या ठिकाणी या लॉसला आपण जर कधी कमी करायचं म्हटलं तर आपल्याला ह्या लॉसला अवॉइड करण्यासाठी, टू अवॉइड द डिस्पर्जन, ऑप्टिकल फायबरला काय करावं लागेल, जो बिटरेट आहे ना तो बिटरेट लिमिट करावा लागेल. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती का बिटरेट काय असतो, तर जेव्हा मी सेकंड चॅप्टर घेईन तेव्हा तुम्हाला समजूया. आता सध्या तुम्ही फॉर्म्युला हा लक्षात ठेवा की बिटरेट जो आहे तो ऑप्टिकल फायबरला लिमिट करावा लागेल. कशासाठी, तर टू अवॉइड दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ डिस्पर्जन. आता बीटी म्हणजे कोण, बिटरेट.
टो ह्या जो साईन असतो याला आपण टो म्हणतो, म्हणजे टाइम पिरियड ऑफ इनपुट पल्स. जी पल्स मी देणार आहे, जी ट्रान्समिट होते त्याला आपण म्हणतो ट्रान्समिटेड पल्स, म्हणजे आपण जी इनपुट पल्स देतोय ती. तर त्या पर्टिक्युलर टाईप ऑफ पल्सचा टाइम पिरियड त्याला आपण शो करतो टोने. आणि जो टू टो असतो तो म्हणजे काय, टाइम पिरियड ऑफ अँड द स्प्रेड आउट पल्स, म्हणजे जी पल्स मला म्हणजे जी पल्स मी ट्रान्समिट केली आणि जी रिसिव्ह झाल्यानंतर जी स्प्रेड आउट होऊन भेटते टाइम डोमेनमध्ये, ऑप्टिकल पल्स ऑफ लाईट, तिला आपण म्हणतो काय, पर्टिक्युलर टाईप ऑफ दॅट. कोणती पल्स, तर ती असते आपली त्याला आपण कशाने डिनोट करतो, टू टोने. कळालं का तुम्हाला वर्किंग, की वर्किंगमध्ये काय होतंय, की हा जो सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट काय, की जो डिस्पर्जन आहे तो ऑकर कशामुळे होतोय, ड्यू टू डिफरन्स इन प्रपोगेशन ऑफ लाईट. जो पण डिफरन्स आहे प्रपोगेशन ऑफ लाईट मधला, त्याच्यामुळे हा जो पर्टिक्युलर टाईप ऑफ जो डिस्पर्जन लॉस जो आहे तो ऑकर होत आहे वेन दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ लाईट वेन इट इज ट्रॅव्हलिंग इनसाइड द फायबर. जेव्हा तो फायबरमधनं जो लाईट आहे तो काय करतोय, इनसाइड द फायबर काय करतोय, ट्रॅव्हल करतोय त्यावेळेस. आणि आपला हा जो प्रॅक्टिकली आपण काय म्हणतो, की आपल्या पल्सची जी पण काही लेंथ आहे, जी पण काही शेप आहे, ती चेंज नाही व्हायला पाहिजे. बट आयडियली काय होतंय त्या ठिकाणी, की आयडियली आपण काय म्हणतो, की आपल्या ज्या पल्सची जी लेंथ आहे, जी पण पर्टिक्युलर टाईप ऑफ शेप आहे, तो चेंज नाही व्हायला पाहिजे. बट त्या ठिकाणी प्रॅक्टिकली असं होतं आहे ना, की जो पल्स ऑफ लाईट जो आहे तो डिफरंट टाईप्स ऑफ डिस्पर्जन काय करतो, फेस करतो. त्यामुळे त्याच्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ डिस्पर्जन असतात, म्हणून त्याचा इफेक्ट म्हणून आपल्याला जी रिसिव्ह पल्स भेटते ती आपल्याला स्प्रेड आउट होऊन भेटते टाईम डोमेनमध्ये. हा टॉपिक माझ्यासाठी पण नवीन आहे, त्यामुळे मी जेवढं मला प्रयत्नाने शिकवता येईल त्या पद्धतीने मी शिकवलेला आहे. आणि आय होप तुम्हाला समजेल हा टॉपिक. तुम्ही एकदा दोनदा रिवाईज करा आणि नक्कीच तुम्हाला कळणार. आणि जेवढं दिलेलं आहे तेवढं सफिशियंट आहे, तेवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन सांगून देतो, की क्लासिफिकेशन काय. तर आपलं जे पर्टिक्युलर टाईप ऑफ डिस्पर्जन आहे, हा डिस्पर्जन लॉस ह्या 1, 2, 3, 4 बघा. आपला हा जो डिस्पर्जन लॉस आहे ना, हा इंटरमोडल आणि इंट्रामोडल या 2 टाईप्समध्ये डिवाइड केलेला आहे, म्हणजे 2 टर्म्समध्ये क्लासिफाय केला जातो. इंट्रामोडल डिस्पर्जनचे अजून 2 टाईप पडतात, दॅट इज अ क्रोमॅटिक स्लॅश मटेरियल डिस्पर्जन, आणि एक अजून पडतो वेवगाईड डिस्पर्जन. तर आपल्याला हे सगळे डिटेलिंगमध्येच बघावे लागणार आहे. म्हणून हा जो पुढचा टॉपिक असणार आहे इंटरमोडल डिस्पर्जन, हा मी पुढच्या लेक्चरला डिस्कस करेल, की काय आहे काय नाही. आजचा जर कधी व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला पण ॲप्रिसिएशन भेटेल आणि मग मी अजून माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेन आणि तुम्हाला अजून प्रॉपरली समजून सांगायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि आता व्हिडिओ रेग्युलरली येणार. सॉरी फॉर लेट अपलोडन्स ऑफ व्हिडिओ, बट आता मी नक्की कंटिन्यू करणार. ठीक आहे. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड सबस्क्राईब.